मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही 11,085 उमेदवारांची सध्या फेज 1 मधल्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये सध्या निवड झालेली आहे। तर त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक कॅटेगरी वाईज जे काही सध्या कॅन्डिडेट किती त्या ठिकाणी निवड झाले आहे आणि किती उमेदवार सध्या ओपनच्या जी काही कॅटेगरी होती तर ओपनमध्ये सध्या किती उमेदवारांची निवड झाली आहे कॅटेगरीमधून, आणि सध्या जी प्युअर कॅटेगरीमध्ये सध्या किती उमेदवारांची निवड झाली, जेणेकरून ह्याच्यामध्ये एक अंदाज येईल की आपल्या स्वतःच्या कॅटेगरीमधले सध्या जे टॉपर उमेदवार होते तर ते टॉपर उमेदवार सध्या किती कमी झालेले आहे, जेणेकरून पुढचा जो काही कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्याच्यामध्ये एक आपला अंदाज या ठिकाणी बघा बांधू शकतो। जी उर्वरित जी काही शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये सध्या जे कॅन्डिडेट आहे तर त्या कॅन्डिडेट सध्या बघा जवळपास आता ज्या पोस्ट होत्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये या ठिकाणी 16,799 पोस्ट सध्या ॲडव्हर्टाईजमध्ये आले होत्या। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या वेरियस मॅनेजमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की 11,085 उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये जे काही मेरिटनुसार या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्या जवळपास ज्या पोस्ट सध्या शिल्लक आहे तर त्या शिल्लक पोस्ट म्हणजे 5,714 पोस्ट सध्या शिल्लक ह्या राहून गेले आहे, कारण ज्या एकूण ज्या पोस्ट होत्या त्या 16,799 पोस्ट सध्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ह्या ठिकाणी बघा आल्या होत्या। म्हणजे जवळपास आपल्याकडे अजून देखील कन्व्हर्टेड राऊंडसाठी जवळपास या ठिकाणी 5,714 पोस्ट सध्या शिल्लक आपल्याला या ठिकाणी ह्याच्यावरनं दिसत आहे। तरी देखील बघा खाली जो काही चार्ट देण्यात आला आहे तर त्या चार्टमध्ये जे 11,085 उमेदवार आहे तर त्या प्रत्येक कॅटेगरी वाईज सध्या किती कॅन्डिडेट रिकमेंडेड झाले आहे, त्या प्रत्येक कॅटेगरीचे जे सिलेक्ट झालेले कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल तर ते ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। कॅटेगरी असेल कॅन्डिडेट ऑफ या ठिकाणी बघा रिकमेंडेशन जे झालेले कॅटेगरीमधून कॅन्डिडेट असेल, त्यानंतर ज्या ओपन ज्या प्रवर्गातून निवड झालेले कॅन्डिडेट असेल आणि ह्या ठिकाणी टोटल कॅन्डिडेट सध्या आहे 11,085 संदर्भात। तर ह्या ठिकाणी बघा पहिली जी कॅटेगरी आपण जर बघूया तर SC कॅटेगरीचे ह्या ठिकाणी जी सध्या निवड झालेले जे कॅन्डिडेट आहे तर ते आहे 1,510 कॅन्डिडेट सध्या प्युअर SC मधून ह्या ठिकाणी निवड झालेले आहे। आणि जी 200 कॅन्डिडेट होते तर ते ह्या ठिकाणी बघा ओपनचं जे काही मेरिट होतं तर ते ह्या ठिकाणी क्रॅक केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की जे काही 55 आणि 60% जो मुद्दा आहे तर तो ह्या ठिकाणी बघा TET किंवा टेट संदर्भात लावण्यात आलेला आहे, तर त्यानुसार या ठिकाणी ओपनमध्ये सध्या निवड ही झालेली आहे। तर एकंदरीत ह्या ठिकाणी जवळपास SCचे जर बघितले तर 1,710 एवढे उमेदवार ऑल टेट परीक्षेमधून या ठिकाणी निवडलेले आहे जे टॉपचे कॅन्डिडेट होते तर ते। त्यानंतर STचं जर बघितलं तर STचे जवळपास या ठिकाणी टोटल जे उमेदवारांमधून सध्या जे टॉपमधले उमेदवार होते तर ते होते 1,494 उमेदवार सध्या प्युअर STमधून निवडलेले आहे आणि 33 उमेदवार या ठिकाणी ओपनमधून सिलेक्ट झालेले आहे। असे जवळपास 1,527 उमेदवार या ठिकाणी निवड झालेले आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे सर्वात कमी जे ओपनमध्ये कन्वर्ट झालेले आहे किंवा ओपनची मेरिट या ठिकाणी क्रॅक केलेली आहे तर ती सर्वात कमी ST ज्या उमेदवारांनी या ठिकाणी क्रॅक केलेली आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर पुढचं VJAचं जर बघितलं तर VJAचं 350 उमेदवार हे प्युअरमधून सिलेक्ट झाले आणि 74 उमेदवार ओपनमधून सिलेक्ट झालेले आहे। म्हणजे जवळपास या ठिकाणी 424 उमेदवार सध्या सिलेक्ट झाले आहे। NTBचा जर विचार केला तर 182 उमेदवार सध्या स्वतःच्या प्युअर कॅटेगरीमधून निवड झालेली आहे आणि 68 उमेदवार जे आहे ते ओपनमधून या ठिकाणी निवड झालेली आहे। म्हणजे 250 उमेदवार सध्या सिलेक्ट झाले आहे। NTCचा जर विचार केला तर NTCचं या ठिकाणी 222 उमेदवार प्युअर NTCमधून निवड झाली आहे आणि 255 जे उमेदवार आहे ते ओपनमधून या ठिकाणी बघा मेरिट क्रॅक केलेली आहे, ओपनमधून निवड झाली। म्हणजे जवळपास 477 उमेदवार या ठिकाणी सध्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेली आहे। NTDमधून 218 प्युअरमध्ये निवड झाली, 180 जे आहे ते ओपनमध्ये मेरिट क्रॅक केले, म्हणजे 398 उमेदवार सध्या निवड झाली आहे। OBCचा जर विचार केला OBCचे या ठिकाणी सर्वात जास्त 2304 उमेदवार सध्या कॅटेगरीमधून त्यांची निवड झाली आहे आणि ओपनची या ठिकाणी बघा सध्या ओपनमध्ये जे गेलेले आहे OBCचे तर ते आहे 869 या ठिकाणी ओपनचं मेरिट क्रॅक केलेलं आहे आणि जवळपास 3,173 उमेदवार या ठिकाणी OBCचे सध्या सिलेक्ट हे झालेले आहे। त्यानंतर SBCचा विचार केला 88 उमेदवार प्युअर SBCमधून निवड झाली, 57 जे उमेदवार ते ओपनचं मेरिट या ठिकाणी क्रॅक केलं आहे, 145 टोटल यांची आकडेवारी येत आहे। EWS जर विचार केला तर 1217 या ठिकाणी उमेदवारांनी EWS प्युअरमधून सध्या मेरिट क्रॅक केली होती आणि ओपनमध्ये या ठिकाणी 674 उमेदवारांनी या ठिकाणी ओपनची मेरिट क्रॅक केली। जवळपास 1891 उमेदवार सध्या सिलेक्ट झालेले आहे आणि प्युअर ओपनमध्ये जे उमेदवार होते तर प्युअर ओपनचे या ठिकाणी 1,090 उमेदवार सध्या सिलेक्ट झालेले आहे। असे या ठिकाणी 11,085 उमेदवार सध्या टोटल
जे काही निवड झालेली आहे, मग त्याच्यामध्ये जो जर विचार केला आपण तर फक्त या ठिकाणी बघा ओपनची जे काय मेरिट क्रॅक केलेली जे उमेदवार जर बघितले तर ह्याच्यामध्ये 3,500 उमेदवार आपल्याला दिसून येत आहे आणि प्युअर कॅटेगरीमध्ये जर सिलेक्शन झालेले ऑल कॅटेगरीचे उमेदवार जर बघितले तर 7,585 उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे जवळपास जे काही कॅटेगरीमधून ज्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी बघा 7,585 हे उमेदवार सध्या इथे सिलेक्ट झालेले आहे. कारण जो महत्त्वाचा ओपनमध्ये ज्यांना हे ठिकाणी मेरिट क्रॅक करायची होती त्यांच्यासाठी जो 55 आणि 60% जो मुद्दा होता TET किंवा सीटेट परीक्षेमध्ये, तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी हा मुद्दा आल्यामुळे या ठिकाणी मेरिटमध्ये म्हणजे ओपनची जी काही क्रॅक करायची मेरिट होती तर ह्या ठिकाणी आपल्याला कमी उमेदवार ह्या ठिकाणी दिसून येत आहे. तरी देखील अशा पद्धतीने ह्या ठिकाणी 11,085 उमेदवारांचं सध्या जे काही सिलेक्शन झालेलं आहे, तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये एवढे उमेदवार सध्या रिकमेंडेशन झालेलं आहे. आता जे काही हे जे उमेदवार सध्या मायनस हे झालेले आहे समजा, कारण ह्यांचं सिलेक्शन या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये लागलेलं आहे. आता जे काही 11,085 उमेदवारामधून ज्या पोस्ट सध्या शिल्लक आहे 5,714 पोस्ट, तर ह्या पोस्ट बघा कन्व्हर्टेड जो काही राऊंड असेल, कन्व्हर्टेड किंवा कन्व्हर्जन राऊंड असेल, तर ह्याच्यामध्ये कमी जास्तपणाने ह्या एवढ्या पोस्ट सध्या कन्व्हर्टेड ह्या होऊ शकतात. त्यानंतर राहिला विदाऊट इंटरव्ह्यूचा किंवा विथ इंटरव्ह्यूचा जो लास्ट राऊंड असणार आहे, तर त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही संस्थेच्या ज्या पोस्ट असणार आहे तर त्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील अजून 5,714 जे काही जर हा राऊंड पहिला लागला तर 5,714 उमेदवार अजून ह्याच्यामध्ये कमी होऊन जाईल. म्हणजे जे विथ इंटरव्ह्यूमध्ये जे काही कमी मार्कवाले उमेदवार असेल किंवा कमी मार्क असेल तर अशा उमेदवारांना देखील त्या ठिकाणी बघा चान्स हा नक्की मिळू शकतो. तर निश्चित राहा या ठिकाणी कन्व्हर्जन जो राऊंड असेल तर तो लागणे ह्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण 5,714 उमेदवारांचं भवितव्य त्याच्यावर सध्या डिपेंड आहे. म्हणजे ज्यांचं 2 ते 4 मार्क किंवा मग जी काही वेकेन्सी असेल प्रत्येक ज्या कॅटेगरीनुसार, तर ती येणारी जी वेकेन्सी असेल समांतर आरक्षणामधले जे उमेदवार नाही मिळाले तर त्यांच्या कॅटेगरीच्या प्युअरमध्ये सध्या जे कन्व्हर्टेड होणार आहे, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीची वेगवेगळी जी आकडेवारी असणार आहे तर त्या आकडेवारीच्या अनुषंगाने संबंधित जी कॅटेगरी असेल त्याचे उमेदवार सध्या त्या ठिकाणी भरले जाणार आहे. म्हणजे जे टोटल जर बघितले आपण तर जवळपास या ठिकाणी 5,714पर्यंत. मग ह्याच्यामधले जे काही माजी सैनिकची जी काही राखीव पदं असेल तर ती जर मायनस केली तर तरी देखील या ठिकाणी 5,000+ जी वेकेन्सी आहे तर ती या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जे अगदी काठावर होते या 11,085 जी निवड यादी लागलेली आहे ह्याच्यामध्ये, तर त्यांना बघा ह्याचा जो कन्व्हर्टेड राऊंड असेल त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना चान्स मिळू शकतो. तर अशी एक महत्त्वाची आकडेवारी होती जेणेकरून पुढील जी काही यादी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तुमचा जो नंबर आहे मेरिटचा तर तो नंबर ह्या ठिकाणी बघा कितीपर्यंत तुम्हाला आलेला असेल. कारण सर्वात जास्त जर बघितलं आपण तर STचे ह्या ठिकाणी उमेदवार जे आहे तर ते कमी ह्या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्ट होताना आपल्याला दिसून आलेले आहे. तर असं एक महत्त्वाचं हे पत्र किंवा जी काही लेटर होतं एकूण ज्या जागेसंदर्भात निवड झालेल्या, तर त्या संदर्भात ही विशेष माहिती होती. किंवा माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.